आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरसीसाठी जन्म कोसी आले दुष्ट निदानिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मनती आपुला तो बोल साच करी अंबरसीसाठी जन्म कोसी आले दुष्ट निर्दानिले किती एक तुका म्हणे
पुज वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक पांडुरंगा विवेकाने ज्यांनी भगतिक समाजात कविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकळले लसत भक्ती ज्ञाने तरतर विला धामे कतरो तया ज्ञानेशाते विमलवतीने वंदन करो नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति राममय सब जग जाने राममय सब जग जाने करो प्रणाम करो प्रणाम श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अद्वैतबलधामं हेमशैलापदेहं धनुजवनपुषाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणविधानं आनराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। अखिल कोटि ब्रह्मांडनायक भगवान श्री रामचंद्र प्रभु परब्रह्म परमात्मा भगवान श्री कृष्णनाथ भोलेनाथ बाबा पार्वती माता पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता श्री हनुमान जी महाराज ज्ञानोपा राया तुकोबा राया श्री दादाजी धुनीवाले जगदंबा माता समस्त ग्राम देवी देवता उपती श्रोते मंडळी माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणावर दंडवत करून श्री हरि कीर्तनाला सुरुवात करूया।
रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग, तुम्हा सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांनी भगवंताचा अवतार हा कशासाठी होतो आणि हे सांगितलं। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तनाला उपस्थित हरिभक्त परायण गुरुवर्य माहुरे बाबाजी आणि त्यांच्याही चरणावर शतशः दंडवत। त्याचप्रमाणे हरिभक्त परायण जयरामजी महाराज आणि सगळी महाराज मंडळी गंगाधर बुवा असतील, हरिभक्त परायण राज महाराज असतील, आमचे प्रभुदास महाराज असतील, सर्वांचे नाव घेणं काही शक्य नाही। विनेकरी महाराज, राम महाराज, मदन महाराज आणि आमचे कोटेकर महाराज, नाना महाराज कोटेकर, चैतन्य महाराज, आमचे गव्हाणे महाराज, त्यांच्या जवळचे बाबाजी पुरुषोत्तम महाराज गावंडे, तुमच्या शेजारी कोण आहे आणि आपले अशोक मामा दार्डेकर इकडे आहेत 2 किल्ले, नंदन महाराज आणि सर्व सज्जन मेली मंडळी, आमचे जीव महाराज आहेत, हनुमान महाराज आहेत, विष्णू पाटील आहेत, गणेश बोबडे महाराज आहेत आणि इकडे पुरुषोत्तमजी बोबडे सर आहेत, मृदंगवादक आमचे तन्मय महाराज अतिशय सुंदर प्रभाव वाजवणार आहेत। सर्वांच्या चरणावर दंडवत करून आणि कीर्तनाच्या सेवेला प्रारंभ करूया। धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना। अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्गाळिले किती एक। फार सुंदर असा महाराजांचा अभंग आहे। किती चिंतन मांडावं अभंगावर, 7 दिवसाचं कीर्तन एकाच अभंगावर करता येईल। विठ्ठल आपल्या या कुट्टाकळी गावामध्ये गेल्या 150 वर्षापासून चालत आलेला आणि रामनवमीचा महाउत्सव आज आणि सर्व भाविकांच्या मनामध्ये आनंद आहे। आनंद अति आनंद उमगी अनुरागा चरण सरोज पधार लागा। राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम। आजचा आनंदाचा दिवस आणि नुसतंच आपल्या कुट्टाकळी गावासाठी नाही, आपल्या गावासाठी तर आहे बरं का।
सुंदर असा आणि 10 दिवसाचा उत्सव असतो. यावर्षी 9 दिवसाचा आहे. जिथे पाहावं तिथे बर का याला खरं परमार्थ म्हटलं जाते. कसं की सगळ्यांच्याच मनामध्ये कोणाच्याही मनामध्ये वाईट भावना निर्माण न होणे, सगळ्याच्याच मनामध्ये प्रेम असणे बरं का, ही काही साधारण गोष्ट नाही. जेवढे भाविक या ठिकाणी बसलेले आहेत आता सगळ्यांच्या मनामध्ये मात्र सकाळपासून अशी हुरहुर लागली असेल. कोणी जातो कधी तो टाकलेला जातो, बाहेर गावाची मंडळी आहे बरं का, वकील साहेब मंडळी आहे बाहेर, कधी तो टाकलेला जातो. म्हणून आनंदाचा हा उत्सव आणि त्या आनंदाच्या उत्सवामध्ये आज मात्र नवमी भौम मधुमासा शुक्ल पक्ष नवमी तिथी, त्याला मधुमास सुद्धा म्हटलेला आहे बरं का. चैत्र मास मधुमासा अवधपुरी यह चरित प्रकार, तीर्थ सकल कहाँ चलिया में. असा महत्व आहे आजच्या दिवसाला. पवित्र असा दिवस की आजच्या दिवशी म्हणले स्वर्गामधली देवता सुद्धा स्वर्गात राहत नाही, ते पृथ्वीवर येतात. यही दीन श्रोती, ज्या दिवशी म्हणले आणि श्रुती या जन्माचं जे प्रकरण आहे त्याचं वर्णन करते. म्हणले ज्या दिवशी रामाचा आणि जन्म होतो आणि त्या दिवशी तीरथ सकल तहा चलिया, जे दिन राम जन्म श्रुती गावे. आज संपूर्ण 14 भुवनातील देवता या पृथ्वी तलावर आज अयोध्येचा आनंद वेगळाच आहे बरं का. धर्मसहयोगाने 500 वर्षापासून विलंबित असलेला प्रकरण, ज्या ठिकाणी राम जन्माच्या ठिकाणी प्रकार, ज्या ठिकाणी राम जन्माला आले तिथे आणि मस्जिद होती, मस्जिद आणि ती काही निवड आणि परकीयांच्या आशीर्वादाने नव्हती बरं का. हो, त्याच्यामध्ये तिथं मंदिर न बनण्याला कारण काही हिंदू लोकच होते. आम्ही ताला पाहिलेला आहे तिथे, ताला बरं का. तिथे शिकायला असताना मला जिल्ह्याला वाटते आज ताला अरे काय सांगावं. हिंदू लोक हो, सर्वात जास्त अत्याचार सहन करणारा जर कोणता धर्म असेल तर तो म्हणजे हिंदू धर्म. आणि काय त्या ठिकाणी जिथे तिथे जगी मशीनच लावत, भाऊराव महाराजांच्या छातीला लावली मशीन, किर बोंबली मशीन. धरलं त्याला, मी गेलो पुढे निघून, धरलं मशीन लावली का किर ओरडते. महाराजांना काय आपलं सोबत ते रूमची चावी होती, आता जुन्या जमान्याची चावी, एवढी मोठी चावी होती लोखंडाची, आणि त्याच्यामुळं ते काय परिस्थिती.
अरे ते प्राप्त केलं हे काही मोठं काही बरं का त्यामध्ये कोणता पुरुषार्थ आहे ती आपलीच वस्तू होती ती आपली वस्तू आपण घेतली शेकडो कारसेवक डोळ्याच्या देखत बंदुकीची गोळी लागून पडत होते रक्तपात ज्या ठिकाणी झालं हनुमानगडीच्या त्या चौकापासून आणि ते कडकडत असलेले कारसेवकांना तंगडा धरून पाय धरून ओढत नेत होते बरं का पाय धरून आणि असं उचललं का दोघं जण ते पोलीसवाले त्या ट्रकामध्ये फेकून देत होते आणि ते ट्रक सरयू नदीच्या पुलावर जाऊन उभं करायचं आणि ते जे बिचारे करपत आहे ज्याला गोळी लागलेली आहे कुठं लागली कुठं नाही बरेच आणि ज्याला गोळी लागली होती ते असे लोक मी बघितले त्यांच्या इथे गोळी मारली होती गोळी कुठे मारली होती माझ्या हाताचा इशारा पाहिला का अरे मूर्खा हो महिलांना सुद्धा त्या ठिकाणी गोळी मारली होती अरे गोळ्या मारणारही गेले ते का राहणार आहेत का तेही गेले तर राजकीय लोक आपल्या राजकारणाच्या त्या गादीवर बसल्यानंतर त्या गादीचा दुरुपयोग करतात अशा गोळ्या खाऊन आणि ते कारसेवक मारले आणि ज्या ठिकाणी त्याच अयोध्येमध्ये गोळी घालणारे निवडून आले पायथा काय मनाकडे अशी अवस्था बरं का पण काय परिस्थिती बरं का अहो आता येतो निरोप लागला होता धर्मसंयोगाने भगवंताच्या आणि कृपेने तोच आहे सर्व करणारा बरं का करणारा आहे तर सुदैवाने आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन झालं चांगल्या प्रकारे सर्व काही आणि देखरेख वाढवली नवीन व्यक्ती याच्यामध्ये आले आणि म्हणून तुपटाकली मधील राम मंदिर नाहीतर कंदील लावायला तो एक आमचे बोबडे गुरुजी कंदील लावून यायचे बरोबर का लाईटाची सुद्धा व्यवस्था नाही परंतु आज रोजी मात्र त्या अयोध्येमध्ये पहिली शपथ घेतली होती आते हैं हम मंदिर वही बनाएंगे हम मंदिर वही बनाएंगे आता बनलं मंदिर बघा दिवे त्या ठिकाणी लाखो दिवे किती 25 लाख दिवे झाले आपल्याला दिवाळीला अयोध्या नगरीमध्ये सुद्धा काय परिस्थिती होती त्या परिस्थितीचं वर्णन केलं बरं का पण आज रोजी मात्र अयोध्या नगरीमध्ये जिथे पाहावं तिथे आज मात्र आनंदी आनंद आहे
त्याची वाट पाहत होते. 14 वर्ष वनवास आणि पूर्ण झाल्यानंतर अशी आतुरतेने अयोध्या नगरी वाट पाहत होती भगवंताची रावणाचा वध केल्यानंतर. आणि तसेच जेव्हा वनवासाला निघाले तेव्हाही म्हणजे त्यांची वाट पाहत होते ऋषी मुनी. कधी भगवान येतील क्रोधाश्रमातया, कधी येतील रामा रघुनंदना. शबरी जो भी बात प्रभु की, शबरी जो भी बात, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मानव काया एक झोपडीच आहे बरं का. आणि या झोपडीमध्ये ज्या वेळेला राम प्रभू प्रकट होतील, जन्म घेतील, आणि त्या वेळेला ही झोपडी धन्य होईल. आनंद उत्सव म्हणतात त्याला. भगवान येतील, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे कर्मों के सारे मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, बाग. दिवा दिवा बर का. दिवाळी आपली दिवाळी एकदाच असते. पण विठोबाचे राजा माने त्याने माने. आणि खरी गोष्ट आहे बरं का. असं म्हणतात ना की आपल्या भागातली अयोध्या नगरी जर कोणती असेल तर ती तुटाकली आहे. या ठिकाणी रामचंद्र प्रभू आहेत आणि या ठिकाणी मोठे मोठे साधू संत सुद्धा होऊन गेले. परमपूज्य प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्री नाना महाराज कोठेकरांची ही भूमी आहे. अरे कोठेकर काही साधे नव्हते बरं का. मन तयार केली होती. मन नानात नाना कोठेकर नाना. नाना बघा माहित म्हणले बरं का. नाना पण म्हणले इतर नाना करता धिंगाणा. धिंगाणा करणारे नाना पुष्कळ आहेत बरं का. महाराज लोक काय सगळे सुधी आहे असं समजू नका तुम्ही बरं का.
काही काही सांगत नाही जाऊ विठाला विठ्ठला. महाराज कोटेकरांची ही जन्मभूमी बरं का, संतांची जन्मभूमी, की ज्यांच्याकडे एकही दोष ज्यांच्याकडे सापडत नाही असे प्रेमळ मूर्ती म्हणजे नाना महाराज कोटेकर. अजून एक संत होऊन गेले आमच्या तुटाकलीमध्ये आणि त्यांचं नाव आहे वैकुंठवासी हरिभक्त परायण राजाराम महाराज गावडे. विठ्ठल अशा प्रकारचा उत्सव कदाचित यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि पाहायला मिळणार नाही. किती जोडपे बसले होते आज. आता भटशेली विचारायला लागेल दक्षिणा किती झाली त्याच्यावर काढता येईल गणित आपल्याला. भटजी गोळजोड त्याचा पूर्ण 50 जोडपे कशाला अभिषेकाला पाहिले का कुठं. अभिषेकाला आणि ही किमया आहे. ही किमया कोणाची. ही भगवान रामचंद्राची किमया आहे. आमचे छोटे छोटे खेडेपाडे आहेत बरं का. आणि त्याच्यामध्ये बिचारे आमचे गंगाधर महाराज आहेत सावंगा बरेच गाव आहे तिकडे छोटे छोटे. थोड्याशा पैशामध्ये सप्ताह करतात. 1 लाखामध्ये सगळं बुद्ध्या जयराम महाराज. परंतु हा सदन गाव आहे. काहीही आणि देणगी देण्यासाठी मागं पुढे लोक पाहत नाही. बाहेरच्याही गावची वर्गणी इथे आहे बरं का. रामचंद्राचा उत्सव आणि आज मात्र रामचंद्र प्रभू येणार बरं का. तो राम आएंगे तो अंगना दीप जला के दिवाली में मनाऊंगी. राम प्रभू आज बरोबर 12 वाजून 11 मिनिटांनी येणार बरं का. मला दोन्हीच गडबड करायची नाही. मला बरोबर वेळेचं भान राहते. धर्म रक्षावया उत्सव आहे बरं का. कोणता उत्सव. जन्माचा उत्सव आहे. दरवर्षी उत्सव करतो. उत्सव हा दरवर्षीच केला पाहिजे. जन्म थोडा होते दरवर्षी. जन्माचा उत्सव आणि भगवान परमात्मा म्हणले पृथ्वी तलावर आणि कशासाठी येतात त्याचा वर्णन तुकोबा राहिले. अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. पण म्हटले त्यांच्या अवतारामधून आपल्याला कोणता फायदा. अनेक अवतार घेतले भगवंताने. अंबरुसीसाठी जन्म जोती अरे दुष्ट निर्दाळिले किती. 10 गर्भवास ज्योती मनमानी. भक्ता कारणे येणे घेतली ते आळी. कशासाठी. भक्ता कारणे. 10 गर्भवास प्रकारच्या अमरीशाला शाप झाला. भृगु ऋषीने शाप दिला भगवंताला त्या अमरीश आणि ऋषीसाठी की तुम्ही म्हणले आणि
अनेक जन्म घ्याल म्हणले तुम्ही अवतार घ्याल आणि ते अवतार घेऊन म्हणले तुम्ही मानवासारखं कर्म कराल विठ्ठल मुख्यत्वाने कारण सांगितलेले आहे की धर्म रक्षावया आणि यातच बरं का यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं हे महाभारतामध्ये येत होतं बरं का यदा 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 काय आवाज धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ते म्हणतात ते सारंग रागामध्ये होतं अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि आमचे साधू संत म्हणाले की म्हणले धर्माच्या रक्षणासाठी आहे पण अवतार म्हणले खरं जर पाहिलं तर आम्हासाठी आहे बरं का आम्हासाठी अवताराच्या राशी तो अवताराची राशी म्हणजे राशी राम जन्म जेही कारण होई इदमेदम कही जातन कोई राम किया राम जय जय राम अनंत अवतार घेसी भक्ता कारणे आणि कळवाळो कृपाळो दिनालागे उतरणे धन्य तुझ कृपा सिंधू मन दिलं विठ्ठल परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि तिसरं कारण बरं का धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म संस्थापनार्थाय साधूनां परित्राणाय अहं युगे युगे संभवामि अनंत अवतार घेतले त्यामध्ये भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन बरं का श्री भागवत महापुराण आणि 24 अवताराचं वर्णन केलं सुखदेवजी महाराजांनी आणि त्याही मध्ये 10 अवतार मुख्य मानले हे 10 अवतार कोणते आहेत मुख्य
दुसरा आहे कुर्मावतार, तो कशासाठी? त्यानंतर आहे वामन अवतार, म्हणले तो कशासाठी? त्यानंतर आहे वराह अवतार, म्हणले तो कशासाठी? त्यानंतर आहे नृसिंह अवतार, सहावा वामन अवतार, सहावा आहे वामन अवतार, सहावा श्री परशुरामजीचा अवतार, सातवा आहे रामाचा अवतार, आठवा भगवान श्री कृष्णाचा आणि नववा बौद्धाचा. बौद्ध अवतार ज्याला म्हणतो आपण, भगवान बौद्ध, 9 अवतार. आणि 10व्याची वाट पाहणं चालू आहे. आम्हासाठी अवतार, आदी शब्द वापरला बरं का. आदी मत्स्य कुर्मादी शुकर, कुर्म आदी करून 10 अवतार बरं का. आणि कुर्माचा अवतार का घेतला, मत्स्याचा अवतार का घेतला? हृदमाला नावाची नदी आणि त्या नदीच्या ठिकाणी सत्यव्रत नावाचे म्हणू हे तपस्या करत होते बरं का. आणि एकदा म्हणले त्या नदीमध्ये स्नान करायला गेले आणि सूर्यनारायणाला अर्घ्यदान देण्यासाठी म्हणून त्या नदीमधून पाणी वर घेतात. ओम भास्कराय नमः किंवा ओम सूर्यदेव सहस्रांशो तेजो राशी जगत्पते अनुकंपय मां भक्त्या ग्रहणार्घ्यं दिवाकर. हे सूर्यदेव, माझा अर्घ्य स्वीकार करा. जो व्यक्ती सूर्यनारायणाला दररोज अर्घ्यदान करतो असा व्यक्ती काहीच करावं लागत नाही बरं का. एक गरवा फक्त सूर्यनारायणाला पाणी. ते ऐकलं असेल ना तुम्ही, 1 लोटा जल, तुमच्यासाठी 1 लोटा जल बरं का. 1 रुपया तुमच्यासाठी, सांगणाऱ्यासाठी नाही बरं का, आमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी आहे ते. आमच्या महाराज लोकांना ते काही लागू पडत नाही. आमचा मॅटर सगळा वेगळा आहे. सज्जन हो, जो सूर्यनारायणाला दररोज अर्घ्यदान देतो आणि 12 वेळेला नमस्कार करतो. किती वेळेला? 12 वेळेला. ओम नमो सूर्यनारायणाय, ओम नमो सूर्यनारायणाय. किती वेळेला? सोपं आहे बरं का, काही अवघड नाही. असा व्यक्ती कधीही दरिद्री होत नाही, त्याच्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करतच नाही. म्हणून हातामध्ये पाणी घेतलं आणि अर्घ्य द्यायला लागले. पण काय झालं, एकदा जसा पाणी त्याने घेतलं त्याच्या आंघोळीमध्ये मासा आला आणि सोडायला लागले. त्या मासोळीने सांगितलं माशाने, महाराज मला सोडू नका म्हटले. मग म्हणले तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या कमंडलू मध्ये ठेवा. कमंडलू मध्ये टाकलं म्हटले. पण लगेच लगे कमंडलू भरला आणि मग ते आणि मत्स्य भगवान म्हणाले, आता म्हणे मला मोठ्या पात्रामध्ये नेऊन टाका. मोठ्या भांड्यामध्ये नेऊन टाकलं, घरी तरी भरलं म्हटले, हौदामध्ये तरी भरलं. आणि मग आता म्हणले मला समुद्रामध्ये नेऊन सोडा. आणि समुद्रामध्ये नेऊन सोडलं आणि ते जो गुण आहे तर मत्स्य भगवान हयग्रीवाने वेद चोरून नेले होते आणि त्याचा कल्याण करण्यासाठी आणि वेद परत आणण्यासाठी तो मत्स्य अवतार घेतला. कुर्म अवतार कशासाठी? एकदा म्हणले दुर्वास ऋषी सहज असे आणि जात होते आणि समोरून म्हणले इंद्रदेव आले. इंद्रदेव हा हत्तीवर बसलेला ऐरावतावर आणि दुर्वासाने काय केलं, सुंदर पुष्पाचा माल फुलाचा हार केला आणि त्या इंद्राच्या गळ्यामध्ये. आणि इंद्राने काय केलं, इंद्राने आपल्या गळ्यातला हार काढला आणि तो हार खाली फेकून दिला. आणि ते ऋषी कोण होते? ज्याच्या जवळ वास करायचा नाही, असं त्याचं नाव दुर्वास.
आणि घडलं काय? असा शाप दिला दुर्वासाने. अरे इंद्रा, तू उन्मत्त झालेला म्हटले संपत्तीने, जा म्हणले तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये पडेल. दुर्वासाच्या शापाने स्वर्गातली संपूर्ण संपत्ती कुठे पडली? समुद्रामध्ये पडली. आणि ते समुद्रातली संपत्ती काढण्यासाठी म्हणून आणि समुद्राचं काय केलं? मंथन केलं. मंदार नावाचा पर्वत, तो पर्वत म्हणले बुडत होता. वासुकी सर्वांचा धोर आणि ते बुडत होता म्हणजे आतमध्ये. आणि तेव्हा भगवंताने कासवाचं रूप धारण केलं आणि त्या मंदार पर्वताला काय दिलं? खालून आणि त्यालाच म्हणतात कूर्म अवतार. भगवंताने का धारण केला? नृसिंह अवतार प्रल्हादाकारने. प्रल्हादाकारने गंभीर संभी अवतार केला. आणि विदारोनी दैत्य प्रेम पाना पादिला. आणि पादी प्रेम पाना क्षीरसागरात उपमन्याकारणे कैसी धावसी लवलाई. आणि पादी प्रेम पाना क्षीरसागरात द्रौपदीसाठी कौरवी पाचाळी सभेमध्ये आलेली. त्यावेळेला कोणता अवतार धारण केला होता? भगवंताने द्रौपदीची लाज राखली. अंबर अवतार म्हणतात त्याला. कपड्याचाच अवतार धारण केला. प्रल्हादासाठी आणि म्हटले स्तंभी, स्तंभामधून नरसिंह भगवान अर्धे नर आणि अर्धे सिंह म्हणून त्यांचं नाव आहे नर सिंह. वराह अवतार. हिरण्याक्ष नावाचा दैत्य त्याने पृथ्वी पाताळात नेली होती आणि त्या पृथ्वीला आणण्यासाठी हिरण्याक्षाचा वध केला भगवंताने आणि वराह रूप धारण केलं. ज्याला शुकर म्हणतो आपण. शुकराचा अवतार. मत्स्य, कूर्म आदी शुकर. शुकराचा अवतार. वराह भगवंताचा अवतार. वामन अवतार आहे. दिती आणि अदिती या दोन कश्यपाच्या पत्न्या. दिती पासून राक्षस झाले आणि अदिती पासून देव लोक झाले. पण कर्मधर्म संयोगाने म्हटले दितीचे मुलं राक्षस विजयी झाले आणि देव लोक म्हटले इकडे इकडे बनवून फिरत होते. त्यांचं राज्य गेलं, सारं गेलं. आणि मग अदिती मातेने कश्यप ऋषीला एक व्रत विचारलं. तुम्हाला माहित आहे भागवतामध्ये कथा आहे. त्याला म्हणतात पयो व्रत. फाल्गुन शुद्ध प्रतिपदे पासून तर फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत 12 दिवसाचा व्रत. ज्या बाईला मुलगा नाही आणि त्या माऊलीने तो व्रत करायचा बरं का. यथा सांग जर व्रत केला तर नक्की मुलगा झाल्याशिवाय राहत नाही. आणि व्रत केल्यानंतर साक्षात त्यांच्या घरी कोण आले? वामन भगवान की. भाद्रपद शुद्ध द्वादशीला वामन भगवंताचा अवतार झाला आणि त्या वामनाने राजा बळीला पाताळामध्ये टाकलं. त्याला पाताळात राज्य दिलं. विठ्ठल वर्णन करावं बरं का. मी पहिले बोलून गेलो की अभंगाचं चिंतन एवढं मोठं आहे की दुष्ट निर्धारिले किती एक.
किती दुष्ट निर्जळले हे सांगायला मोठं चिंता भागामध्ये बघा किती राक्षस आणि मारले भगवंतांनी किती अवतार घेतले आणि त्या अवतारामध्ये किती राक्षस वराह अवतार, नृसिंह अवतार, त्यानंतर वामन अवतार, परशुरामाचा अवतार, त्याला अवेश अवतार म्हणतात. अवताराचे प्रकार आहेत आणि नेहमी सांगत असतो. मागच्या वर्षी त्याच्या आधील्या वर्षी सांगितलं पूर्ण अवतार, परिपूर्ण अवतार, परिपूर्णतम पूर्णतम, पूर्णतम परिपूर्णतम. बरं का आवेश अवतार आहेत, काही कला अवतार म्हणतात त्याला. बरं कला अवतार म्हणजे अवताराचे सुद्धा भिन्न भिन्न प्रकार आहेत. असे दांभिक लोक तयार झाले होते. दांभिक समजते का नाही? दांभिक खोटारडे महाराजाचं सोंग घ्यायचं आणि लोकांना लुबाडायचं. आजकाल महाराजाचं सोंग घेऊन तमाशाच्या कार्यक्रमाला कीर्तनाचं नाव ठेवून त्याला कीर्तन म्हणून अशा प्रकारे लुबाडणारे महाराज लोक बरेच झाले आहेत. हरई शिष्ट धन शोभुन हरई असे म्हणले जे समाजाचा शोक हरण करत नाही. समाजाचा म्हणले काय हरण करतात? पैसा हरण करतात. पैसा लय बरं का काही शब्द वापरत नाही मी ते उतवायला म्हणते पैसा 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 पैसा. अरे बापू हो सांगणारे आम्हीच बरोबर का सांगणारे आम्ही आणि त्याप्रमाणे न वागणारे आम्ही कीर्तनकार. कीर्तनाच्या नावाखाली तमाशा नाव बदलून टाकायला पाहिजे. आज तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. कथा नाही, देवाची कथा नाही, कीर्तन नाही. अरे कुठे कीर्तन गेले बाबा? कीर्तनाची रूपरेषा काय? भक्ती ज्ञाना विरहित गोते आम्हाला काही लोक म्हणतात महाराज तुमचे दुकान बसले म्हणजे बसू द्या ना. तुमचे दुकान बसले म्हणतात. आता 1,42,000 जर भाव झालं बरोबर आहे का? किती किलो? नाही आम्हाला ते किलोचा पत्ता लागला. 1,42,00,000 रुपये
आणि काय काय येतीलच का भावाजी तुमच्या दुकानात लोक येतील का? हा या लागले म्हणते बरं का. काही आहेत ना येणार आहेतच काही. गर्दी कुठे राहते आणि काय होणार आहे? अरे साधू संतांनी सत्य सांगितलं बरं का, खरं सांगितलं. काही झालं तरी जमते बरं का, दुकान बंद पडो का तिकडे मातीमध्ये जाओ, परंतु कीर्तनकाराने खरंच सांगायचं आणि सत्य सांगायचं. काय सांगत होतो तुम्हाला मी, गांभीर्य लोक बरं का. आणि ते येणार आहे किती 9 बरं का, 9 होऊन गेले. 10वा संबल पाहिला असं ना, बातम्या घेतल्या ऐकता जर असं काय काय चालू होतं तिथं, कोण काय केलं होतं, कोणी ताब्यात घेतलं होतं, मंदिराच्या ठिकाणी काय किती बांधलं होतं, जर असं बातम्या घेतल्या ऐकता बरं का. त्या संभल गावामध्ये आणि तो येणारच आहे या दांभिकांचा गटा काढण्यासाठी. आणि त्या पाप्यांचा काय भागवतामध्ये शेवटच्या स्कंधामध्ये जेवढे जेवढे आणि पुण्यवान आहेत ते फक्त राहणार, आणि जेवढे हे दांभिक आहेत ना लोक, त्याच्यात 80-90% आम्ही महाराज लोकही सापडणार आहोत त्याच्यात. त्या कलंकीच्या त्या तलवारीच्या धारेमध्ये महाराज लोक हो असं समजू नका. ज्याने मार्ग सोडला असेल आणि त्याचा मात्र ते कदर करणार. लोक तयार झाले आणि आता काय करावं, आणि म्हणून भगवान परशुरामाने अवतार घेतला बरं का. या दांभिकांच्या साठी परशुराम, आणि दुसरं म्हणजे आता येणार आहे ते कलंकी बरं का. 6वा अवतार परशुरामाचा. 21 जन्मलेला निक्षत्रिय पृथ्वी केली त्या परशुरामाने. विपुल वार महिदेव नदी, बऱ्याच वेळा म्हणले ते पृथ्वी सोडवली आणि महिदेव म्हणजे ब्राह्मणाला दान केले. आणि त्याच्यानंतर आहे राम शस्त्रभृता. 7वा अवतार आहे रामचंद्राचा. त्रेतायुग, काही सत्ययुगामध्ये अवतार आहेत, काही त्रेतामध्ये आहेत आणि काही कलियुगामध्ये आहेत. कलियुगामध्ये 2 अवतार बरं का. पहिला अवतार कलियुगामधला बुद्ध अवतार, ज्यांनी संपूर्ण जगाला आणि शांतीचा प्रस्ताव शिकवला बरं का. शांती म्हणजे काय आणि ते कोणी शिकवलं? भगवान बुद्धाने. तो बुद्धाचा अवतार. 9वा आणि 10वा आहे कलंकी. हे कलियुगामधले 2 अवतार. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार. त्रेता युगामध्ये परशुराम आणि राम, आणि बाकीचे जे आहेत 10 मधून उरलेले ते संपूर्ण सत्ययुगामधले. भगवंताचे अवतार. कारण त्यामधून आपण मुख्यत्वाने रामाच्या दरबारामध्ये आज रामचंद्र प्रभूचा आणि जन्माचा उत्सव, आणि म्हणून मुख्यत्वाने राम अवतार. कैलास पर्वतावर पार्वती माता आणि भोलेनाथ बाबा. भोलेनाथ बाबा आणि शांत असे बसलेले आहेत, आणि त्यांच्या समोर येऊन पार्वती माता बसली आणि पार्वती मातेने प्रश्न विचारले. 8 प्रश्न, आणि 8 प्रश्नाचं उत्तर
तर म्हणजे त्याचं नाव आहे रामायण. विठ्ठल प्रथम अनेक अवतार आहेत, परंतु त्या अवतारामध्ये राम जन्म, रामाचा अवतार हा विलक्षण अवतार आहे. रामकथा, रामायण कथा कशी रामकथा आहे, अतिशय अवघड रामकथा बरं का. भागवताची कथा करणं सोपं, परंतु रामाची कथा अतिशय अवघड. कारण रामकथा ज्या घडलेल्या आहेत त्या कथेसाठी एक असं कारण नाही आहे बरं का. त्याला अनेक कारण, आणि अनेक कारण एका ठिकाणी कसे आले, हा योग कसा आला, अनेक कारण एकाच कथेला. आता मला सांगा की श्रावणाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला होता, आणि म्हणून ते वनामध्ये गेले. म्हणून म्हणले राम वनामध्ये गेले, का नारदाने शाप दिला होता म्हणून ते वनामध्ये गेले. यांनी राजकुमाराचा देह का धारण केलं? नारदाने सांगितलं की तुम्ही राजकुमार व्हा म्हटले. धरमु सोक्तनु शाप ममया बंजे मोही जवानी धरी देहा. मला म्हणले तुम्ही, आणि जवानी धरून म्हणले मला तुम्ही वंचित केलं. नारदानी शाप दिला, तुम्ही म्हणले राजकुमार व्हा. आणि द्रौपदीन मानई मनुष्य रूपा, म्हणून आम्ही शतरूपा राणीला भगवंताने आशीर्वाद दिला. त्यांनी मागणी केली की चाहूं तुम्ही समान सुत, तुमच्यासारखा म्हणले राजकुमार पाहिजे, मुलगा पाहिजे. आता त्या मनुष्य रूपाला आशीर्वाद दिला म्हणून ते राजकुमार बनले, का नारदाने शाप दिला म्हणून ते राजकुमार बनले. म्हणून रामकथा ही अतिशय अवघड कथा. पार्वती मातेने प्रश्न विचारला, पहिलाच प्रश्न बरं का, मी गुण ब्रह्म सगुण बहुधारी, आणि अति आरत पूजमु तुर रघुपति कथा करमु आया.
सुरराया थोडं टेम्पो कमी कर बाबा हरमो रघुपति कथा कहूँ गरी दाया पार्वती मातेने भगवंताची आणि कथा ऐकण्याची इच्छा केली परंतु प्रश्न कसा केला की निर्गुण ब्रह्म सगुण निर्गुण परमात्मा म्हणले सगुण कशासाठी होतो म्हणाले राम जन्म के हेतु अनेका राम जन्म के हेतु अनेका राम जन्म के हेतु अनेका परम विजय करने परम विजय राम जन्माचे कारण म्हणले त्याचे कारणही अनेक हे कारण नाही म्हटले ओ नारद शापती नये कुमारा गिरिजा चकित भई तो निबानी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी गिरिजा माता पार्वती माता चकित झाली म्हणले नारदाने काशापतीला मोठी कथा आहे बरं का वेळेच्या अभावी मागच्या वर्षी सांगितली होती तुम्हाला नाही कथा नारदानी शाप दिला भगवंताला की तुम्ही म्हणले ते राजकुमारी पासून मला वंचित केलं तर म्हणून म्हणले माझा आता तुम्हाला शाप आहे बरं तिथे दोन शिवगण होते त्या शिवगणालाही शाप दिला त्याला सांगितलं की तुम्ही माझी म्हणले टिंगल केली तमारी केली म्हटली म्हणून तुम्हाला शाप देतो शिवाचे दोन गण तुम्ही म्हणले राक्षस व्हाल मग ते शिवाचे दोन गण एक झाला रावण आणि दुसरा झाला कुंभकर्ण आणि त्याला मारण्यासाठी राम होता कहा जलंधर रावण भयम रणहति राम परम पद दयम ओ परम सती असुराधिप नारी केहि बलदायिन जिदहि पुरारी आणि त्याच्या पत्नीचं नाव वृंदा परमसती असुरा दिपणारी त्या राक्षसाची पत्नी सती पतिव्रता परम पतिव्रता आणि त्या पतिव्रतेच्याच बलाने आणि तो म्हणले भगवान शिवाला सुद्धा मरत नव्हता शंकराच्या सोबत युद्ध चालू आहे मरत नाही देवाला तर कोणी ऐकत नाही आणि मग भगवान महाविष्णूने काय केलं माहित आहे का या वृंदाराणीच्या पतिव्रता धर्माच्या बळावर बनले आणि याची ताकद आहे माणसाची ताकद बाई बरं का स्त्री घरातली स्त्री आणि कधी माणसाचं पतन करेल काही सांगता येत नाही म्हणून त्या जालंधर राक्षसाच्या घरी गेले आवाज दिला वृंदा दार उघड आणि जालंधराचं रूप घेतलं कोणी भगवान महाविष्णूने असा तसा व्यक्ती नाही महाविष्णू जालंधर राक्षसाचं रूप घेतलं बसा मावल्यावर तुम्ही बसून घ्या आणि वृंदा राणीने दार उघडलं दार उघडल्याबरोबर मालक दिसले पण ते कोण होते ते होते भगवान महाविष्णू खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा आणि काय केलं वृंदा राणीचा भोग घेतला
आणि तिचा पतिव्रता धर्म नष्ट केला आणि ते धर्म नष्ट झाल्याबरोबर समरभूमीमध्ये युद्धभूमीमध्ये तो जालंधर मारला गेला. मातेने शाप वगैरे दिला वगैरे वगैरे पुढची कथा तुम्हाला सांगत नाही. तहा जालंधर रावण भयो रणहती राम परम पद तोच जालंधर राक्षस दुसऱ्या जन्मामध्ये रावण झाला आणि त्या रावणाला मारण्यासाठी एकदा रामाचा अवतार रामाने अवतार किती वेळ घेतला एकूण आतापर्यंत किती वेळा अवतार घेतला रामाने अवतार किती वेळा घेतला आहे उत्तर एकूण 28 वेळेला रामाने अवतार घेतला. कल्प 7 रोटीचा 28 कल्प बरं का 28 वेळेला म्हणजे सत्ययुग त्याच्यानंतर त्रेतायुग आलं का त्याच्यामध्ये अवतार त्याच्यानंतर द्वापरयुग त्याच्यानंतर कलियुग झालं का परत सत्ययुग आलं झालं का परत कोणता त्रेतायुग आणि त्रेतायुग आला का रामाचा अवतार. किती चक्रा झाल्या अशा राऊंड किती झाले 28 वेळेला एकूण आणि रामचंद्राने या पृथ्वी तलावर या भारत भूमीमध्ये अवतार घेतला. वैकुंठ धाम आणि तिथे हरीचे 2 द्वारपाल भगवंताचे एकाचं नाव जय आणि एकाचं नाव विजय. जय आणि विजय. सनकादिक मुनी भगवान महाविष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठ धामामध्ये गेले आणि जेव्हा ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं. महाराज कुठे म्हणजे दर्शनासाठी अवदर्शन म्हणजे परवानगी पाहिजे म्हणजे आम्हाला कशाची परवानगी सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार असे 4 मुलीचे नाव बरं का म्हणजे आम्हाला कशाची परवानगी म्हणजे आम्हाला परवानगी पाहिजे नाही. आणि क्रोधित होऊन त्या जय आणि विजयाला शाप दिला की मूर्ख हो अरे या समान भूमीमध्ये राहून आणि तुमची म्हणले विषमता गेली नाही राक्षसासारखे म्हणले तुम्ही आणि आमचा अपमान करता म्हटले म्हणून तुम्हाला शाप देत होता म्हणले तुम्ही राक्षस व्हाल पण किती जन्म 3 जन्मापर्यंत तुम्ही राक्षस व्हाल. जय आणि विजय हरीचे द्वारपाल त्यांचा जन्म झाला. पहिला जन्म झाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. 3 जन्म बीज साप प्रवाना मुकुदन भय हाते भगवाना. 3 जन्म बीज साप प्रवान. दुसरा जन्म झाला तिसरा सांगतो अगोदर बरं का. तिसरा जन्म झाला द्वापर युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्याचा फरशा पाडला. आणि दुसरा जन्म झाला लंकेमध्ये जो जय होता तो झाला रावण आणि विजय जो होता तो झाला कुंभकर्ण. या रावण कुंभकर्णाला मारण्यासाठी रामाचा अवतार विठाला. म्हणून भगवान परमात्म्याने रामचंद्राने म्हणले जो अवतार घेतला म्हणले एक कारण सांगता येत नाही. इदमे तमकही यातन तोई म्हणले हरी अनंत हरी कथा अनंता. हरी अनंत म्हणले अनंत भगवान आहेत आणि त्याचे अवतार सुद्धा अनंत आहेत. अनंत अवतार कशासाठी घेतो तर महाराजांनी पहिल्या चरणामध्ये
रक्षावया अवतार. हे परमात्मा, तू म्हणले धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्माचं रक्षण आणि पालन बरं का, याच्यामध्ये फरक आहे. गीतेमध्येही आणि तोच विषय, अभंगामध्ये तोच विषय, आणि गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामायणामध्ये सुद्धा हाच विषय. जब जब होई धर्म की हानि, बाढ़हि असुर अधम अभिमानी. तब तब प्रभु धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधी सजन पीरा. म्हणजे राक्षसी प्रजा ज्या वेळेला निर्माण होते आणि त्या वेळेला भगवान अवतार घेतात म्हणजे, याचा अर्थ कलंकी लवकरच येणार आहे बरं का. राक्षसी प्रजा कशाला म्हणायचं? राक्षस काय 4 हात होते? राक्षस कोण? अरे ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली तो राक्षस. मान ही मातो पिता नहीं देवा, मान ही मातो पिता नहीं देवा. साधुन गण करवावई देवा, साधुन गण करवावई देवा. राम सिया पिता नाही देवा. राक्षस कोण? जो म्हणले आणि आई वडिलाला मानत नाही, जो मातेला मानत नाही, ज्याला बहीण समजत नाही, ज्याला माय माऊली समजत नाही, आणि त्याला राक्षस बरं का. साधूंची सेवा करायची तर म्हणले साधूलाच आपली सेवा करायला लावतात. साधू कडून आपली सेवा. साधूला म्हणतात, काही लोक आहेत असे पैशाच्या बळावर गेले आळंदीला, म्हणजे आळंदीकर महाराज लोकांना त्यांची सेवा करायला लावतात. आणि हे कितपत उचित आहे बापू हो? आळंदीला गेले म्हणजे त्या महाराज लोकांची सेवा घेता का? साधू नसन करवावई सेवा, ऐसे आचरण जिनके भवानी, ते जाने वो निशिचर सब प्राणी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. ऐसे आचरण, असे ज्याचं आचरण आहे ते सगळे म्हणले राक्षस आहे. अशी राक्षसी प्रजा जेव्हा निर्माण होते आणि त्या वेळेला म्हणले तब तब प्रभू धरी. अजून सांगितलं, सीदै विप्रधेनु करही आम्ही तिजाही नाही बरणी, सीदै विप्रधेनु गुर धरणी. अशी अनिती ते करतात. असे राक्षस जेव्हा जन्माला येतात आणि त्यांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार घेतो. तब तब प्रभू धरी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा, हरहि कृपा निधी सजन पीरा. आणि त्यांचा म्हणले नाश करतो त्या राक्षसाचा अवतार घेऊन. दुष्टा निर्दाळी किती
शब्द आले बरं का, आणि ते 2 शब्द त्याला कारणीभूत आहेत. 2 शब्द अभंगामध्ये. पहिला शब्द आहे कृपा सिंधू आणि दुसरा शब्द आहे शेवटच्या चरणातला दया सिंधू. तो कृपा सिंधू आहे, भक्तांवर करण्यासाठी म्हणून अवतार घेतो. तो दया सिंधू आहे आणि त्याला दया येते म्हणून तो अवतार घेतो. कृपा केली जाते आणि दया येत असते. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल. आणि ते कसं आपला बोल साच करते याच्यावर एक कीर्तन करावं लागेल. आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे अनुभवय नारायणे दया सिंधू. भगवान परमात्मा दयेचा सिंधू आहे आणि त्या दयेच्या पोटी म्हटले आणि तो या पृथ्वी तलावर मानव रूपाने अवतार घेतो. भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ऐक म्हटले जब जब होई धर्म की हानी भाडे असुरदम विमानी तब तब प्रभू धरी तेव्हा तेव्हा म्हटले. आणि ज्या वेळेला भगवंतांनी अवतार घेतला त्यावेळेला रावणाधिक अनेक आणि असे दैत्य निर्माण झाले होते आणि त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी सर्व देवी देवता रावणाच्या ताब्यामध्ये. आणि त्या देवी देवतांनी मग भगवंताला करुणा भागली. भगवंताची विनंती केली की हे भगवंता परमेश्वरा आता म्हणजे तुम्ही पृथ्वी तलावर म्हणले लवकरात लवकर अवतार घ्या. सुंदर स्तुती केली. जय जय सूर्यनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता. गोडाची स्तुती बरं. आमच्या तुकोबारायणी नावाच्या अभंगामध्ये श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा अभिना सकल देवादि देवा कृपाळवा जे केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा करुणध्वजा करुणा सहस्रपादा सहस्रकरा शील सागरा कमलनयना कमलापदी. गोडाची स्तुती केली भगवंताची आणि भगवंताने आश्वासन दिलं. भगवान म्हणतात की म्हणले तुम्ही सगळेच्या सगळे आपल्या आपल्या धामाला जा. वानर देह धरी तुम्ही म्हणले वानर आणि अस्वलाचं रूप धारण करून पृथ्वी तलावर सगळे अवतार घ्या. कोणाला म्हणतात देव लोकांना. आणि चैत्र मास शृंगी ऋषीच्या हाताने यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये निघालेला प्रसाद 4ही राजांना खायला दिला. मोठा आणि तुम्हाला वंश परंपरा जर सांगितली ना 100 राजाचे नाव आहेत वंश परंपरेचे. रघु रघुकुलरीत सदा जलिया रघु नावाचा राजा होता. तो भगीरथ हरिश्चंद्र रोहित हे सर्व आणि याच कुळामधले आहेत. रघु राजा रघुच्या कुळामध्ये अज नावाचा राजा झाला. आज राजाची पत्नी आहे इंदुमती. अज आणि इंदुमती यांच्या घरामध्ये दशरथ नावाचा राजा जन्माला आला. दशरथाच्या घरामध्ये 4 पुत्र जन्माला आले. करी पहुंचे निज निज धाम. भगवान श्री रामचंद्राच्या जन्माचा दोहा लिहितात बरं का. सुरसमूह विनती करी पहुंचे निज निज धाम. जगन्निवास प्रभु प्रगटे अखिल लोक